अमृतसर जिले के सिर्फ 3 शमशान, पट्टी, दुर्गाना और तरनतार, इनमें हमें 2000 से भी ज्यादा नाम ऐसे मिले हैं जिनके सामने लावारिस लिखा है। सारे शमशानों को मिला के ये आंकड़ा कम से कम 25,000 लाशों का है। 3 नावं, 4 वर्षांचा कोर्ट कचेरीचा संघर्ष आणि तब्बल 127 सेन्सॉर बोर्डाचे कट्स। ही कहाणी आहे एका अशा सिनेमाची ज्याला दाबण्यासाठी सरकारने आपली पूर्ण ताकद लावली। हो, आम्ही बोलतोय दिलजीत दोसांजच्या सतलुज या चित्रपटाबद्दल। अगर मुझे 25,000 लाशों का हिसाब सरकार को देना पड़ा तो मैं 25,001 का दूंगा। जो 3 जुलैला झी5 वर अचानक रिलीज झाला आणि फक्त 48 तासात सरकारने त्यावर बॅन आणला। हा चित्रपट कधी बनला आणि वाद का? हा चित्रपट आजचा नाहीये। 2021 ते 2022 मध्येच या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होऊन हा सिनेमा पूर्ण तयार झाला होता। पण मग सुरू झाला इतिहासातील सर्वात मोठा सेन्सॉर बोर्डाचा वाद। ही कोणी काल्पनिक कथा नाहीये, तर पंजाबचे प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंग खालरा यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे। खालरा यांनी 1990च्या दशकात पंजाबमध्ये झालेल्या बेकायदेशीर एन्काउंटर्स आणि जवळपास 25,000 अज्ञात मृतदेहांच्या अंत्यसंस्काराचा मोठा घोटाळा जगासमोर आणला होता। हेच कारण होतं की या चित्रपटाचं सत्य समोर येऊ नये म्हणून त्याला 4 वर्ष दाबून ठेवलं गेलं। सेन्सॉर बोर्डाने तर या चित्रपटाचा आत्माच मारून टाकण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला चित्रपटाचं नाव घल्लूघारा होतं, ते बदलून पंजाब 95 करायला लावलं आणि शेवटी ते सतलुज झालं। इथेच न थांबता बोर्डाने तब्बल 127 कट्स मागितले। त्यांनी सांगितलं की चित्रपटातून पंजाब पोलीस हा शब्द हटवा, बॅकग्राऊंडमधली शबद गुरबानीची प्रार्थना हटवा, तिरंग्या झेंड्याचे व्हिज्युअल्स गारा, आणि म्हणजे हद्द तर तेव्हा झाली जेव्हा स्वतः मुख्य गाभा असलेले जसवंत सिंग खालरा यांचंच नाव चित्रपटातून हटवण्यास सांगितलं गेलं। पण डिरेक्टर हनीत रेहान आणि दिलजीतने कोणत्याही तडजोडीस स्पष्ट नकार दिला। चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या हातातून सुटत नव्हता, म्हणून मेकर्सनी एक मास्टर प्लॅन केला। 3 जुलै 2026च्या रात्री कोणतेही प्रमोशन न करता हा चित्रपट बिना कोणत्याही कटचा डायरेक्ट झी5 वर स्ट्रीम केला। पण मंडेला सरकारने तो हटवला। त्यानंतर स्वतः दिलजीत दोसांज इंस्टाग्रामवर लाईव्ह आला। खूप भावुक होऊन त्याने सांगितलं की मला माहिती होतं हे होणार, म्हणूनच आम्ही गुपचूप चित्रपट रिलीज केला। जेव्हा मी 2023 मध्ये या चित्रपटाचा फायनल एडिट पाहिला होता, मी स्वतः खूप रडलो होतो। 1995 पासून 2026 पर्यंत परिस्थिती बदललेली नाही, माणुसकी संपत चालली आहे। दिलजीतने हेही सांगितलं की जरी सरकारने चित्रपट बॅन केला असला तरी लोकांनी तो आधीच डाउनलोड केलाय आणि आता पंजाबमध्ये लोक गुरुद्वारात प्रोजेक्टर लावून हे सत्य पाहत आहेत। याचा मला परम आनंद आहे। सत्य जास्त दिवस दाबून राहत नाही। जरी हा चित्रपट सध्यासाठी ऑफिशियल प्लॅटफॉर्मवरून हटवला असला तरी लोकांपर्यंत याचा संदेश पोहोचला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एका खऱ्या घटनेवर आधारित चित्रपटावर असा बॅन आणणं बरोबर आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद।